उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नवा उपमुख्यमंत्री कोण असणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचाली सुरू झाल्या असून उद्या मुंबईमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता सुद्धा आहे। आता समोर आलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादीने पक्षाच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये एकमुखानं नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्याच नावावर उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली होती। त्यांनी मोठं विधान केलंय। जर उद्या उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झालाच तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी सुद्धा होऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणालेत, आमचे नेते अजित पवार यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती। राजकीय दृष्टीने आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा अजित पवार यांच्याकडेच होती। त्या जागेचा आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे। म्हणून त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर निर्णय आम्हाला करायचा आहे। यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून जनभावनेचा आदर करून अजितदादांची आमच्या पक्षात महत्त्वाची भूमिका होती। या सर्वांचा विचार करून आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।